नमस्कार. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला पेपर कटिंगला सुरुवात करूया. तर ही काही मापे आहेत, याच्यावरून आपण आता पेपर कटिंग करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पेपर घ्यायचा आहे. पेपर कोणताही साधा न्यूजपेपर जो सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतो असा हा न्यूजपेपर आहे, हाच घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे कोणता प्लेन पेपर अवेलेबल असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता. उंची 14 इंच आहे, तर 14 इंचवर आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे. इंच टेप बाजूला सरकावून जसं आता आपण 14 इंचवर टिक मार्क केली तसेच त्याच्या बाजूलाही 14 इंचवर आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे. म्हणजेच आपल्याला आपण जेव्हा सरळ रेष ओढू तेव्हा ती सरळच येईल आणि तिरकी जाणार नाही. जर तिरकी गेली तर आपलं पेपर कटिंग चुकू शकतं. तर ही आता आपली शोल्डर रेषा तयार झाली आहे. पेनाने ओढलेल्या रेषा व्यवस्थित दिसत नाहीत म्हणून मी क्रेयॉनचा खडू घेतलाय. जर तुमच्याकडे स्केच पेन असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता किंवा क्रेयॉनचा खडू असला तर तोही घेऊ शकता. आता ही आपली शोल्डर रेषा तयार झाली आहे. शोल्डर रेषा, छाती रेषा आणि कंबर रेषा अशा 3 रेषा याच्यामध्ये येणार आहेत. आता मी छातीची रेषा काढून घेत आहे. छातीची रेषा काढण्यासाठी आपल्याला आपला मुंडा जो आपण आकार देतो बाही जोडताना, तो मुंडा आपल्याला 5.5 किंवा 6 इंचाचा घ्यायचा असतो. तर मी 5.5 इंचाचा घेत आहे. तर जिकडे आपली शोल्डर रेषा आहे वरच्या साईडला, तिकडून आपण खालच्या साईडून टेप ठेवून 5.5 इंचावर टिक मार्क करून तिथे आपल्याला ही छाती रेषा काढून घ्यायची आहे. आता आपल्याला शोल्डर आणि शोल्डर पट्टी बघायची आहे. शोल्डर आपला 5.5 इंच आहे, तर 5.5 इंच वरती आपण टिक मार्क करून घेणार आहोत. तर ज्या बाजूला आपण शोल्डर घेतला आहे तिकडूनच आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे. शोल्डर पट्टी 3 इंचाची आहे आणि याच्या पुढची जी बाजू आहे तो आपला पुढचा गळा आहे. तिथे आपण पुढच्या गळ्याचा आकार देणार आहोत. जसं आपण वरच्या साईडला 5.5 आणि 3 इंचावरती टिक मार्क करून घेतले तशीच आपण छातीच्या रेषेवरही तशीच टिक मार्क करून घेणार आहोत. आणि 5.5 इंच आणि 5 इंचावरही टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि तिथेही आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तर तिथे टिक मार्क का केली ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता आपल्याला छातीचे माप टाकायचे आहे. ही छाती रेषा आहे. तर छातीचे माप आहे 10.5 इंच. 10.5 इंचावरती मी टिक मार्क करून घेणार आहे. शिलाई मार्जिन मी आधीपासूनच ऍड केलं आहे त्याच्यामध्ये. 10.5 इंच आणि 1.5 इंच मी त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलं होतं. तर तिकडून 1.5 इंच आतल्या बाजूने म्हणजेच 9 इंचावरती मी टिक मार्क करून घेणार आहे. आता कमरेची रेषा काढून घेणार आहे. तर कमरेचं पूर्ण माप आहे 9.5 इंच आणि 1.5 इंच आतल्या बाजूला शिलाई मार्जिन सोडून 8 इंच. तर या दोन्ही रेषा आता जोडून घ्यायच्या. सर्वात खाली जी आपली
कमरेचं माप टाकलं आहे ती आपली कंबरची रेषा आहे, तिथे मी रेषा ओढली नाही, पण ती कमरेची रेषा आहे. आता आपण योगपट्टी काढणार आहोत. योगपट्टीसाठी आपण 3 इंच वरती अशी टिक मार्क करून घ्यायची आहे आपल्याला आणि पुढच्या साईडला 2.5 इंच. योगपट्टी तिरकी असते म्हणून 3 इंच आणि समोरच्या साईडला 2.5 इंच अशी टिक मार्क करून घ्यायची आहे आणि ती रेष आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे तिरकी व्यवस्थित तयार होईल आणि ब्लाउज आपला परफेक्ट तयार होईल. आता आपल्याला कटोरीचं माप काढायचं आहे. कटोरीचं माप काढत असताना आपल्याला बघायचं आहे की आपली छाती किती इंचाची आहे. तर आपण छातीचा चौथा भाग 9 इंच घेतला होता, तर छाती आपली 36 इंचाची आहे. तर या 36 इंचाला आपल्याला 6 ने भागायचं आहे. तर आपल्याला 6 6 36 म्हणजेच आपल्याला 6 मिळत आहे, म्हणजेच कटोरी आपली 6 इंचाची आहे. तर जी आपण योगपट्टी काढलेली आहे तिथे आपल्याला 6 वरती टिक मार्क करून घ्यायचे आहे. तुमचं जे पण छातीचं माप असेल त्याला तुम्ही 6 ने भागून तुमचं कटोरीचं माप तुम्ही काढू शकता. 6 इंचावर टिक मार्क केली आहे तिथे सरळ आपल्याला सरळ टेप ठेवून 1.5 इंचावरती सरळ रेष ओढून घ्यायची आहे. कटोरीला आकार देण्याच्या आधी मी गळ्याला आणि मुंड्याला आकार देऊन घेणार आहे. गळ्याला आकार देण्यासाठी आतल्या बाजूला 1/2 इंच वरती टिक मार्क करून घ्यायचे आहे. मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच आणि 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे. 1 इंच म्हणजे आतली बाजू, समोरची बाजू आणि 1.5 इंच म्हणजे बॅक साईडची, ब्लाउजची आपली बॅक साईडची बाजू. ते कटिंग करताना तुम्हाला समजेलच. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना आपल्याला हात सतत उचलायचा नाही, सरळ हात खाली ठेवून असा गोलाकार देत आपल्याला रेष ओढायची आहे. हा आपला बॅक साईडचा मुंड्याचा आकार तयार झाला आहे. आता आपल्याला आतल्या बाजूचा म्हणजेच समोरचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर ही मगाशी आपण रेष ओढली होती, तर समोरचा मुंड्याचा आकार देताना त्या आतल्या रेषेवरून आपल्याला गोलाकार देत रेष ओढायची आहे. तर हा आपला समोरचा मुंड्याचा आकार तयार झाला आहे. तर मी आता गळ्याला आकार देत आहे. आपला गळ्याचा आणि मुंड्याचा आकार देऊन तयार झाला. आता मी कटोरीला आकार देणार आहे. तर कटोरीला आकार देताना मी खाली मगाशी 1.5 इंचावरती टिक मार्क करून घेतली होती आणि आता आपल्याला गळ्याच्या बाजूला जी आपली छाती रेषा आहे तिथेही आपल्याला 1/2 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे आणि गळ्याला जोडत आपल्याला सरळ हात खाली ठेवून आपल्याला अशी गोलाकार देत रेष ओढून घ्यायची आहे. हात उचलायचा नाही. जर हात उचला तर आपली गोलाकार चुकू शकतो आणि आपले कटोरीचा आकार चुकू शकतो. आता ड्रॉ करून आपलं झालेलं आहे. तर आता जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कात्रीच्या मदतीने कापून घेऊया. आता एक्स्ट्रा भाग आपला कट करून झाला आहे. शोल्डर पट्टीचं जे आपलं माप आहे
तिथे आपण आता एक छोटासा कट करून घेणार आहोत. छोटासाच कात्रीच्या मदतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण आपण गळ्याचा आकार देताना आपल्याला आपला शोल्डर कमी जास्त होऊ शकतो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला हा थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. आता हा कट दिल्याच्या नंतर आपल्याला मध्यभागी कट करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला फ्रंट भाग आणि बॅक साइड भेटेल. बॅक साइड आपला तयार झाला आहे. आपल्याला आता फक्त त्याचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता फ्रंट भाग योक पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता आपण गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत. आता आपण मगाशी पुढच्या साईडचा मुंडा 1 इंच घेतला होता, तर बॅक साईडचा मुंडा आपला 1.5 इंच असा होता, तर तो बॅक साईडच्या पेपरवरती तसाच आहे. तर हा समोरच्या भागाचा म्हणजेच फ्रंट भागाचा मुंडा आपल्याला एक्स्ट्रा भाग हा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची. कटोरी कट करून झालेली आहे, पण आता आपल्याला कटोरी अजून आपली वाढवायची आहे. हा बॅक साइडचा भाग आपण आता गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत. गळा आहे 9.5 इंच, तर 9.5 इंच वरती टिक मार्क करून मी आता गळ्याला आकार देऊन घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता. मी आता इथे गोलाकार देऊन घेणार आहे. पेपर कटिंगचा बॅक साइडचा पार्ट आपला पूर्णपणे तयार झाला आहे. याला आता काहीही वाढवायची किंवा कमी करायची गरज नाही. तर आता आपल्याला कटोरी वाढवायची आणि बाही कटिंग बघायची आहे. तर आता आपण पहिल्यांदा बाही कटिंग बघूया. तर बाही कटिंग करण्यासाठी मी आता मगाशी जो पेपर मधला उरलेला हिस्सा होता तेच घेणार आहे, कारण बाही आपली 6 इंचाची आहे, म्हणून मी मगाशी उरलेला पेपर मधला तोच हिस्सा घेतलेला आहे. जर आपली बाही मोठी असती तर मोठा पेपर घ्यावा लागला असता. तर 6 इंचावरती मी आता टिक मार्क करून घेणार आहे. तर मगाशी मी पहिल्यांदा सांगितलं होतं की दोन्ही बाजूला टेप ठेवून मी तसं रेष ओढून घेणार आहे, तशीच तुम्हाला ओढून घ्यायची आहे. आता वरच्या बाजूला मी 2.5 इंचावरती टिक मार्क करून घेतली आहे. 2.5 इंचावरती मी याच्यासाठी टिक मार्क केली आहे कारण माझी बाही 6 इंचाची आहे. जर 3, 4, 5 आणि 6 इंच असेल तर आपल्याला 2.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे, आणि 6, 7, 8, 9 असेल तर 3 इंचावरती आपल्याला आकार देण्यासाठी ती रेष ओढून घ्यायची आहे. आणि जर 10, 11, 12, 13 किंवा याच्यापेक्षा जर जास्त मोठी बाही असेल तर आपल्याला 4 इंच असं घ्यायचं आहे. तर आता जे आपण टिक मार्क केलं होतं त्याच्यावरती सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत, आणि जे आपण 2.5 इंचावरती जे आपण रेष ओढून घेतली होती तिथे आता आपल्याला आकार देण्यासाठी टिक मार्क करून घ्यायचे आहे. तर आकार देण्यासाठी मी 5.5 इंचाचा मगाशी मुंडा घेतला होता, त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला ऍड करायचं आहे, म्हणजेच 5.5 आणि 6.5 आणि 7.5. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे, म्हणजेच 9 इंच.
9 इंचावरती आपण टिक मार्क करून घेतले आहे. तर तिथे आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायचे. इथे आता आपण आकार देणार आहोत बाहीसाठी, जो आपला पाकळी आकार असणार आहे. आता मी खालच्या साईडला जे आपलं दंडगैर आहे त्याचं माप टाकून घेणार आहे. दंडगैर आहे 7 इंच. 7 इंच 1.5 इंच आपण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड केलं होतं. तर 5.5 इंच आणि 7 इंचावरती मी तिथे टिक मार्क करून घेतले आहे. तर त्या दोन्ही रेषा आता आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. आता वरच्या साईडला आपल्याला आकार द्यायचा आहे. तर त्याला पाकळी आकार असं म्हणतात. त्याच्यासाठी आपण जी रेष ओढली आहे ती आपल्याला रेष मोजून घ्यायची आहे. तर ती 8.5 इंच आहे. तर 4.25 इंच म्हणजे त्याचा अर्धा भाग तिथे आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आणि वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच असं टिक मार्क परत आपल्याला करून घ्यायचे. आता आपण आकार देणार आहोत. आकार देताना आपल्याला जो आपण अर्धा इंच टिक मार्क केली होती त्याच्यावरती गोलाकार करत आपल्याला आकार द्यायचा आहे. आता खालच्या बाजूला आकार द्यायचा आहे. तर तिथेही गोलाकार करत जो आपण अर्धा इंच टिक मार्क केली होती तिथून सरळ वर जसं व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे. तर हा आपला पाकळी आकार तयार झाला आहे. एक्स्ट्रा जो उरलेला भाग आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जो आतला भाग दिसत आहे, जो आपण आतल्या बाजूने पाकळी आकार दिलेला आहे तो फ्रंट साईडला येणार आहे. असा पाकळी आकार दिल्यामुळे आपला ब्लाउज परफेक्ट बसतो. चुन्या वगैरे पडत नाहीत. परफेक्ट फिटिंगचा ब्लाउज आपला तयार होईल. आता बाहीची कटिंग तयार झाली आहे. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत. कटोरी वाढवण्यासाठी मी पेपरचा एक तुकडा घेतला आहे. अर्ध्यातलाही अर्धा तुकडा लागणार आहे आपल्याला. तर जी मगाशी आपण कटोरी कट करून घेतली होती ती कटोरी घेतली आहे. त्याला आता फेविकॉल किंवा जो तुमच्याकडे गम असेल तो लावून त्याला आता त्या पेपरवर ती कटोरी चिटकवून घ्यायची आहे. कटोरी चिटकवून झाली आहे. आता आपल्याला कटोरीच्या खालच्या बाजूला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आणि कटोरी आपली 6 इंचची आहे. तर त्याचा मध्य 3 इंच. 3 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून सरळ उभी एक रेष ओढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला एक प्लस चिन्ह भेटेल. रेषा ओढून झालेली आहे. आता कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते. कटोरीच्या पुढच्या बाजूला 1.5 इंच आणि डाव्या बाजूलाही 1.5 इंच आणि खालच्या बाजूला 1.5 इंच अशी टिक मार्क करून घ्यायची आहे. तर हे मी 1.5 इंच का घेतलं ते सांगते. जर आपली कटोरी 30 इंच पेक्षा कमी असेल तर जे आपण साईडला 1.5 इंच घेतलं तिथे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. आणि 30 ते 35 इंच आपली कटोरी छातीचं माप असेल तर आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. आणि 35 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर आपली म्हणजे आपलं छातीचं माप आहे 36 इंच.
त्याच्यासाठी मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. तर या रेषा आता आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर कटोरीच्या पुढच्या बाजूलाही तसेच सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला कटोरीच्या दुसऱ्या बाजूला पाव इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे. आणि खालच्या बाजूला सरळ 1.5 इंचावरती अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. कटोरीच्या वरच्या बाजूने खालच्या बाजूला आकार देत सरळ आपल्याला गोलाकार देत रेष ओढून घ्यायची आहे. हात उचलायचा नाही. गोलाकार देत हळूहळू आपल्याला असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे आपला कटोरीचा आकार देऊन झालेला आहे. ही आपली वाढवलेली कटोरी तयार झाली आहे. आता जो या पेपरचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. ही कटोरी आता आपली तयार झाली आहे. या पेपर कटिंगला तुम्ही ब्लाउज पीस वरती ठेवून तुमचा ब्लाउज पीस कट करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच वाढवायची किंवा कमी करायची गरज नाही. तर कटोरीचा एक्स्ट्रा भाग आपला कट करून झाला आहे. तर अशा पद्धतीने आपली पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे. हा बॅक साईडचा पार्ट आहे. कटोरी वाढवणे, बाही कटिंग पूर्ण तयार झाली आहे. तर ही पेपर कटिंग घेऊन तुम्ही तुमचा ब्लाउज पीस कट करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही जर ब्लाउज पीस तुमचा कट केला तर तुमचा ब्लाउज परफेक्ट शिवून तयार होणार आहे. अशा प्रकारे ब्लाउजसाठी लागणारी आपली पेपर कटिंग पूर्ण तयार झाली आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझी माहिती खरंच युजफुल वाटली असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.